आजची रेसिपी चिकन मसाला। तर मी चिकन घेतलं आहे, दही घेतलं आहे, घरगुती मसाले जे तुमचे असेल ते तुम्ही वापरले तरी चालतील। त्यानंतर ते चिकन मी साफ करून घेतले, त्याला मी दही टाकले आणि त्यानंतर आपले मसाल्यांमध्ये मी घेतले गरम मसाला, चिकन मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धना जिरा पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घेतले। त्यानंतर हे सगळं टाकून शक्यतो हाताने मिक्स करून घ्या। छान असे हातानेच खूप छान मिक्स होतं। ते मिक्स झालं की झाकून चांगलं 2 तासासाठी साईडला ठेवून द्या, छान मुरलं पाहिजे ते। त्यानंतर इथं मी मसाल्यासाठी कांदा घेतला आहे चिरून उभा, आलं लसूण पेस्ट आहे, खडा मसाला आहे, हिरवी मिरची आहे तिखीवाली, टॅमॅटो, लिंबू। तर कढई गरम झाली, त्यानंतर मस्त तेल टाकलं की गरम झालं की आपले खडे मसाले टाकून घ्यायचे। ते छान परतले की खमंग वास आला की कांदा टाकायचा, कांदा मस्त त्यात परतून घ्यायचा आहे। कांदा परतला की आपली त्यात हिरवी मिरची टाकायची, मी मधनं त्याला कट मारला आहे मिरचीला। आणि त्यानंतर हा कांदा मस्त ब्राऊन करायचा आहे गोल्डन। तो परतला की आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची। त्याच्यानंतर हे आलं लसूण पेस्ट मी 4 चम्मच टाकली, ही छान अशी परतून घ्यायची। ते एक परतल्यावर टॅमॅटो आणि टॅमॅटोवर थोडंसं मीठ, जसं की आपण चिकनला टाकले। आता हे फक्त जो मसाला आपण करतो त्याच्यापुरतं मीठ टाकायचं। हे पण छान परतलं, टॅमॅटो छान मऊ झाला की आपलं मॅरिनेट केलेलं हे चिकन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आणि भाजी एवढी छान होते ना चवीला, तर खूप छान होते। हा जिरा राईस, इंद्रायणी राईस, ब्रेड म्हणा, भाकरी, जास्त भाकरीसंग पण खूप छान लागते, बटर रोटी खूप छान होते। तर नक्की या पद्धतीने करून बघा, भाजी खूप सुंदर होते। आणि आवडली की नक्की लाईक करा। आता हे सगळं मी टाकून घेतले, हे मस्त मिक्स करायचं। मला एक कमीत कमी 25 मिनटं लागले। मस्त झाकून ठेवा, मस्त बारीक गॅसवरती मंद, छान ते पीसेस शिजले पाहिजे, छान होते। त्यानंतर बघू शकता की किती छान दिसते, कलर पण खूप छान आलं आहे, वास तर एवढा भारी येतो आहे। चला, मी तर नॉनव्हेज खात नाही, तर मस्त कोथिंबीर टाकून घेतली आणि आता आपली भाजी डन, मस्त झाली तयार। आणि आवडली की नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। आणि आवडली की नक्की लाईक करा आणि नक्की कमेंट करा अजून तुम्हाला कुठली रेसिपी बघायची असेल तर, आणि फॉलो पण करा। बघू शकता की भाजी किती छान दिसते। बाय बाय।